नमस्कार मंडळी, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर काल रात्रीपासून पुण्यात अजून जास्त पाऊस वाढला. सकाळचे 10 वाजलेत तरी थोडाफार अंधार दिसतोय आणि कंटिन्यू पाऊस सुरू आहे. तर सकाळी लवकर उठले होते. लाडू आणि श्रीहरीचा टिफिन वगैरे बनवून स्कूलला पाठवायचं. तर स्कूलकडून मेसेज आला आहे की आज सगळ्या शाळा, पुण्यातल्या सगळ्या शाळांना सुट्टी दिलेली आहे. लाडू आणि श्रीहरीला सुट्टी आहे, पण आमचं ऑफिस आहे. तर सकाळचा नाश्ता वगैरे झाला. मला आता स्वयंपाकच बनवायचे. लाडू आणि श्रीहरी खेळत बसलेत. म्हटलं तोपर्यंत पटकन सगळं आवरून घेऊ, कारण मला सुद्धा आता ऑफिसचं लॉग इन करायचं आहे. मस्त आहे तुझा ड्रेस. कुणी आणलाय तुला ड्रेस? आत्तू नाही, पप्पानी आणलाय ना. बर. आज बाहेर खूप छान पाऊस पडतोय. सकाळी मी नेहमीप्रमाणे लवकर उठले. मुलांना शाळेसाठी तयार करायचं म्हणून सगळी तयारी करून ठेवली. पण अचानक मोबाईल पाहिला आणि शाळेचा मेसेज आला होता की आज शाळेला सुट्टी आहे. बस एका मेसेजने पूर्ण दिवसाचं प्लॅनिंगच बदललं. मग वाटलं आज पावसाळी वातावरण आहे म्हणून सगळ्यांसाठी गरमागरम मिसळ बनवूया. आणि मिसळ बनवत बनवत तुमच्याशी थोड्या गप्पा पण मारते. बऱ्याच जणींना लहान मुलांसोबत टाईम मॅनेजमेंट कसं करावं याचे प्रश्न असतात. मी काही कोणाला आज शिकवणार नाही, फक्त माझा अनुभव शेअर करणार आहे. खरं सांगायचं तर माझ्याकडेही दिवसातले फक्त 24 तासच असतात. कधी कधी मला पण वाटतं अजून 2-3 तास जर जास्त मिळाले असते तर किती बरं झालं असतं. पूर्वी मला असं वाटायचं की प्रत्येक काम वेळेवर आणि परफेक्ट झालं पाहिजे. घरही व्यवस्थित, ऑफिसचं कामही, मुलांकडेही पूर्ण लक्ष. पण हळूहळू समजलं की हे सगळं रोज परफेक्ट होणं शक्यच नाही. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही परफेक्ट करत बसाल तर त्याचा तुम्हाला जास्त स्ट्रेस येतो आणि मग असं वाटू लागतं की कुठलीच गोष्ट आपल्याकडून होत नाही. त्याच्यामुळे कोणत्याच कामाचं स्ट्रेस न घेता आपल्याला जसं जमल तसं ते काम करायचं. माझ्यात एक बदल नक्की झाला आहे. आधी एखादा प्लॅन बदलला की मला खूप चिडचिड व्हायची. आज शाळेला सुट्टी, उद्या मुलं आजारी, कधी ऑफिसमध्ये अचानक काम येतं, सगळं बदलत राहतं. आता मी एक गोष्ट मात्र नक्की करते, जे बदलतात येत नाही त्यावर जास्त विचार करत बसत नाही. जे शक्य आहे ते शांतपणे करते. एक गोष्ट मी अजून शिकले की स्वतःची दुसऱ्याशी तुलना करणं बंद केलं पाहिजे. कारण सोशल मीडियावर सगळ्यांचं आयुष्य खूप परफेक्ट दिसतं, पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष असतोच. माझ्याही आयुष्यात आहे. कधी ऑफिसचं प्रेशर, कधी मुलांची काळजी, कधी स्वतःला वेळच मिळत नाही. पण मी स्वतःला एकच सांगते, आज जेवढं जमेल तेवढं मनापासून करायचं. माझी एक छोटीशी सवय आहे, रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवसातली 2-3 महत्त्वाची कामं मनात ठरवून ठेवते. सगळी लिस्ट बनवत नाही, पण उद्या सर्वात आधी काय करायचं हे ठरवलं की सकाळचा गोंधळ कमी होतो. मी सगळं एकटीच करण्याचा प्रयत्न करत नाही. घरातलं छोटं छोटं काम जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा वाटून घेते. त्यामुळे काय होतं, थकवा कमी होतो आणि चिडचिडही कमी होते. मला सलग 1 तासाचा मोकळा वेळ मिळत नाही, पण 10-10 मिनिटाचा वेळ मिळतो आणि त्यातही बरंच काही होऊ शकतं. जसं की आज मी मिसळ शिजवताना किचनमधील 2-3 छोटी कामं पूर्ण केली. स्वयंपाक करत असतानाच किचन ओटा वगैरे मी क्लीन ठेवते. काही छोटी भांडी वगैरे पडली तर लगेच ती घासते, म्हणजे एकाच वेळी सगळा लोड आपल्यावर येत नाही. मुलांच्या वेळेला मी कामापेक्षा वेगळं मानते. हे दोघं खेळायला बोलवतात तेव्हा किमान काही मिनटं त्यांच्यासोबत बसण्याचा प्रयत्न करते. कारण काम पुन्हा करता येईल, पण मुलांचं बालपण पुन्हा येणार नाही. आज दोघांना सुट्टी असल्यामुळे दोघे पण खूप खुश होते. त्यांना काही टेन्शन नाही. आज शाळा नाही म्हणजे फक्त खेळायचं. आणि मी त्यांना बघत बसले की मला माझं बालपण आठवतं. आपणही असेच आनंदी व्हायचो. पण मोठं झाल्यावर प्रत्येक गोष्टीचा विचार सुरू होतो. ऑफिस, घर, उद्याचं काम. कधी कधी आपण आजचा दिवस जगायलाच विसरून जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी रोज स्वतःला आठवण करून देते, आज जेवढं जमेल तेवढंच पुरेसं आहे. प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस खूप प्रोडक्टिव्ह जातात, काही दिवस फक्त मॅनेज करावे लागतात आणि तेही ठीकच आहे. बोलता बोलता आता आपली मिसळसुद्धा तयार झाली आहे. बाहेर अजूनही पाऊस पडतोय, मुलं खेळत आहेत आणि मी पण आता ऑफिसच्या कामाला बसणार आहे. वर्किंग मॉम म्हणून माझ्याकडे काही जादू नाही. मीही तुमच्यासारखीच दररोज शिकते. कधी चुका करते, कधी थकते, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन सुरुवात करते.
म्हणून आजचा हा व्हिडिओ फक्त एकच सांगण्यासाठी, आपण सगळं परफेक्ट करू शकत नाही, पण आपल्या माणसासाठी मनापासून प्रयत्न नक्कीच करू शकतो. जर तुम्हीही वर्किंग मॉम असाल किंवा घर सांभाळत असाल, तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात आणि अजून कोणत्या टॉपिक्सवर मी व्हिडिओ बनवले पाहिजेत, तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडतील, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.